हे बघ, ते सगळं सांगेन मी तुला नंतर. बाबा, आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू त्या दुष्ट स्त्रीच्या तावडीतून सुटलीस कशी आणि वाढलीस कुठे? तुमच्या पुण्याईनेच मला तारलं असं म्हणावं लागेल बाबा. ती दुष्टबाई मला तुमच्यापासून लांब घेऊन गेली खरं, पण नियतीनेच मला तिच्या तावडीतून सोडवलं. ह्या जगात जशी वाईट माणसं आहे तशी चांगली माणसं आहेतच की. लहानपणापासून अनाथाश्रमातच वाढले. ज्यांचं ते अनाथाश्रम होतं त्या मंजिरी रामपुरे. नशिबाने मला त्या देवी समान बाईच्या सानिध्यात आणलं. ह्या जगात जशी वाईट माणसं असतात ना बाबा, तशी चांगली माणसंही असतात. मी बघितलंय मंजिरी आईंना अनाथाश्रमातल्या सगळ्या लहान लहान मुलांवर जीव लावताना. आणि तुम्हाला माहितीये, त्यांचा माझ्यावर विशेष जीव होता, अंबिकावर. पुढे जाऊन त्यांचा मुलगा अथर्व आणि मी, आमचं लग्न झालं. मी रामपुरे घराण्याची सून झाले. बाबा, मला एक मुलगी आहे, तुमची नात. वेदा नाव आहे तिचं. आमच्या घरात सगळं चांगलं चाललेलं असताना घात झाला. मायाने विश्वासघात करून मला त्याचा जीव घेतला. आणि बाबा, आता ती माझ्या वेदाच्या जीवाच्या मागे लागलीये. माझी वेदा सुरक्षित असावी म्हणून मी महागौरी मातेला आव्हान केलं. त्यांनी संकेत दिला आणि मी तळी गावात गेले. तिथे मला मीरा भेटली. मीरा मला पाहू शकते, स्पर्श करू शकते.